नमस्कार रसिक हो. सविनय सादर करीत आहोत एक प्रेमकथा, अफेअर. कथेचं नाव आहे अफेअर. लेखक संकेत सणस. अभिवाचक स्वर रिया पवार. ऐकत आहोत अफेअर. आज त्याला ऑफिसमधून जरा लवकरच सुट्टी मिळाली होती. नेहमीच्या वेळेपेक्षा तासभर आधीच तो बाहेर पडला होता. पण अचानक मिळालेले या जादा वेळेचं करायचं काय हेच त्याला कळेना. कारण घरी आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे ते त्याला चांगलंच माहीत होतं. शेवटी तो रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला आणि निरुद्देश भटकू लागला. या गर्दीची त्याला आता सवय झाली होती. 2 वर्षांपूर्वी एका छोट्या गावातून तो नोकरीसाठी या शहरात आला होता. इथे आल्यापासून पैसे तर चांगलेच मिळायला लागले होते, पण मनाची शांती हरवली ती कायमचीच. छोट्याशा घरात आई, वडील, बायको, एक छोटासा मुलगा या सगळ्यांना घेऊन तो राहत होता. आणि वडिलांच्या आजारपणानंतर घरात सतत उदासीची छाया पसरलेली असे. त्यामुळे ऑफिस सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी त्याला मनापासून उत्साह वाटतच नसे. म्हणूनच आज तो नुसताच इकडे तिकडे भटकत होता. चालून चालून कंटाळा आल्यावर तो एका बसस्टॉपवर बसला. त्याला कोणती बस पकडायची नव्हती. तो फक्त गर्दीचं निरीक्षण करत होता. प्रत्येकालाच गडबडीत कुठे ना कुठे जायचंच होतं. सगळ्यांच्या मागेच व्याप होते. खरे तर प्रत्येकजण आयुष्याला वैतागलेला नसेल हे त्याला कळत होतं. पण सध्या त्याच्या मनाची अवस्था अशी होती की त्याला सगळ्या गोष्टीत नकारात्मकताच दिसत होती. अचानक त्याला रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक ओळखीचा चेहरा दिसला. अर्थात समोरची स्त्री तीच आहे का याची त्याला खात्री नव्हती. कारण रस्त्यावर बरीच गर्दी होती. ती फोनवर बोलत निघाली होती, त्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. रस्ता ओलांडून पलीकडे जाण्यासाठी तो लगबगीने उठला, पण ट्रॅफिकमुळे त्याला तिकडे पोचायला थोडासा वेळ लागला. आणि तोपर्यंत ती स्त्री एका सोसायटीमध्ये नाहीशी झाली होती. त्याने बाहेरूनच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, पण ओळखीचं कोणी दिसेना. तो नाईलाजाने बाहेरूनच फेऱ्या मारू लागला. आतमध्ये तिला जाऊन शोधणं शक्य नव्हतं, कारण ती त्याच्या कॉलेजमधली प्रेयसी कोमल होती. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचे त्यांनी ठरवले होते. पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतच नाहीत ना. तिचं लग्न ठरलं तोपर्यंत त्याला नोकरी लागली नव्हती आणि त्याच्या घरची परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे तिच्या घरचे लग्नाला परवानगी देतील याची शक्यता नव्हती. शेवटी नाईलाजाने त्यांनी आपल्या मनातील भावना मनातच ठेवल्या आणि आपापल्या वाटेला लागले. तो जेव्हा नोकरीसाठी या शहरात आला तेव्हा तीसुद्धा इथेच राहते हे त्याला माहीत होतं. पण तिला शोधावं आणि जाऊन भेटावं एवढी हिंमत त्याच्यात नव्हतीच. ती अचानक आपल्याला रस्त्यात भेटेल अशी कल्पना त्याने आपल्या मनाशी बऱ्याचदा केली, पण ती खरी होईल असं त्याला कधीही वाटलं नव्हतं. ती अचानक अशी आज दिसल्याने त्याचा एकटेपणा काही वेळासाठी तरी नाहीसा झाला. त्याच्या फोनची रिंग वाजली आणि तो भानावर आला. त्याच्या बायकोचा फोन होता. येताना मंडई आणायला सांगत होती. त्याने कसंबसं ऐकून घेतलं आणि फोन कट केला. आता त्याला निघणं भाग होतं. कोमलच्या सोसायटीसमोरून त्याने एक शेवटची चक्कर मारली, पण ती दिसली नाहीच. शेवटी तो नाईलाजाने आपल्या घराकडे वळला. दुसऱ्या दिवशी त्याचे ऑफिसमध्ये लक्षच नव्हते. ऑफिस सुटताच तो पुन्हा त्याच रस्त्याने निघाला, पण त्यावेळी त्याची पावले भरभर पडत होती. इथे राहायला आल्यापासून त्याने कधीच कोमलला भेटण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिच्याबद्दल आता आपल्या मनात कोणत्याही भावना नाहीत अशी त्याने मनाची समजूत करून घेतली. पण ते अचानक समोर येताच त्याच्या मनातले सगळे गैरसमज दूर झाले होते. त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता त्याच बसस्टॉपवर तो येऊन थांबला. सोसायटीच्या गेटमधून आत जाण्याचा आणि तिची चौकशी करण्याचा वेडेपणा तो करू शकत नव्हता. इथे बसून तिची वाट बघत बसणं एवढंच त्याच्या हातात होतं. ती रोजच यावेळी बाहेर पडत असावी अशी त्याची मनापासून इच्छा होती. ती खरंच भेटली तर पुढे काय करायचं हे त्याला ठाऊक नव्हतं. तिच्याशी काय बोलायचं, तिला काय सांगायचं यातलं मात्र त्याने काहीही ठरवलेलं नव्हतं. पण एकदा तरी ती भेटावी अशी त्याची मनापासूनची इच्छा होती. 1 तास होऊन गेला तरी कोमल दिसेना. तसंही तिला यावेळेत यायची सवय कुठे होती म्हणा.
त्यांची भेट ठरलेली असायची तेव्हा ती कधीही वेळेत पोहोचायची नाही. तोच लवकर येऊन तिची वाट बघत थांबायचा. त्यावेळच्या तिच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पण त्याचवेळी तो काहीसा हताशसुद्धा झाला. कारण आता अंधार पडू लागला. आपल्याला जास्त वेळ इथे थांबता येणार नाही हे त्याला माहीत होतं. कुणाची वाट बघतोयस का? अचानक ऐकू आलेल्या प्रश्नाने तो दचकला. समोर लक्ष देण्यात तो एवढा गुंग झाला होता की आपल्या शेजारी कोणी येऊन बसलंय हे त्याला कळलंच नाही. उत्तर देण्यासाठी त्याने मान वळवली आणि त्याला चांगला धक्का बसला. कारण शेजारी दुसरं कोणी नव्हतं तर कोमल होती. त्याची कोमल. तिच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू होतं. ती त्याच्या नजरेत नजर मिळवत नव्हती, पण तरीही तिला आनंद झालाय हे कळून येत होतं. तिला असं शेजारी बघून त्याच्या ओठांवर एक मोठीशी स्माईल आली. बऱ्याच दिवसानंतर तो असा मनापासून खुश झाला होता. कोमल भेटल्यापासून त्याच्या आयुष्यात पुन्हा थोडीशी रंगत आली. त्याच्या अडचणी काही संपल्या नव्हत्या, पण ती सोबत असल्यामुळे त्यांचा सामना करणं जरा सोपं झालं होतं. आयुष्यात एखादी सुंदर गोष्ट असेल तर इतर न आवडणाऱ्या गोष्टींसोबत जुळवून घेता येतं हे त्याला कळालं होतं. अर्थात आपण करतोय ते चुकीचं आहे याची जाणीवही त्याला होतीच, पण कोमलचा सहवास एवढा आकर्षक होता की त्याच्या मनातील अपराधी भावना फार वेळ टिकतच नसे. ही गोष्ट स्वतःच्या बायकोला कळू नये याची काळजी मात्र तो घेत होता. अगोदरच त्याच्यामागे अनेक व्याप होते. त्यात बायको भांडू लागली तर त्याचे वाईट हाल होत असत. कोमलबद्दल बायकोला कळू न देणं फारसं अवघड नव्हतं, कारण फोनवर बोलायचं नाही ह्या दोघांचं आधीच ठरलं होतं. तिचा नवरा कधीकधी तिचा फोन चेक करत असे. तेव्हा काही सापडलं तर तिची खैर नव्हती आणि त्यालाही त्याच्या बायकोपासून काही लपवणं अवघडच केलेलं असायचं. त्यामुळे फोन न वापरणं दोघांसाठी फायद्याचं होतं. त्यांच्या भेटीगाठी मात्र जवळपास रोजच होत असत. ठरलेल्या वेळी तो तिच्या घराजवळ असलेल्या एका बागेत पोहोचत असे. ती मुलीला क्लासला सोडून त्याला भेटायला येत असे. तेवढा 1 तास बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून ते फक्त एकमेकांचे असत. आजही तो एका कोपऱ्यातल्या बेंचवर बसून तिची वाट बघत होता. 2 दिवस सुट्टीमुळे त्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे आज तिला बघायला तो चांगलाच अधीर झाला होता. राहून राहून त्याचे लक्ष आपल्या घड्याळाकडे जात होते. त्याचवेळी कोणीतरी मागून येऊन अलगद त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि आवाज बदलून त्याला विचारलं, ओळखा पाहू मी कोण आहे ते? तिच्या या अल्लडपणाचं त्याला चांगलंच हसू आलं. माधुरी दीक्षित. त्याचं उत्तर ऐकताच ती खळखळून हसली. त्याच्या डोळ्यावरचा हात बाजूला करून तिने त्याच्या डोक्यावर एक टपली मारली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. तोंड बघितलंयस का आरशात? माधुरी दीक्षित येणार आहे का तुला भेटायला? हो ना, माझ्या नशिबात तर तूच आहेस बघ, त्याने उत्तर दिलं. हसताना तिचा चेहरा फारच गोड दिसत होता. बाकीचं सगळं विसरून तिलाच बघत राहावं असं त्याला वाटत होतं. पण त्याला काहीतरी आठवलं. 2 दिवस त्याच्या मनात घोळत असणारा प्रश्न त्याने तिला विचारला. ऐक ना कोमल, मला मंगळवारी सुट्टी आहे. मुलगी शाळेत गेल्यावर तूसुद्धा मोकळीच असतेस, मग आपण फिरायला जाऊया? त्याचा प्रश्न ऐकून ती गडबडली. तो अचानक फिरायला वगैरे जाण्याचं विचारेल याची अपेक्षा तिने केली नव्हती. अरे वेडा झालेस का? असं कसं शक्य आहे? मी घरात काय सांगणार? तिचा असा थेट नकार ऐकून तो जरा खिन्न झाला. पण तिचं म्हणणं बरोबरच होतं. त्यामुळेच तिला फार आग्रह केला नाही. विषय बदलला, पण त्याचा मूड डाऊन झाला हे तिला कळत होतं. आणि तो पुन्हा चांगला कसा करायचा यात ती तर एक्सपर्ट होती. पुढच्याच काही मिनिटातच तिच्या बोलण्याने अशी काही जादू केली की त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा भली मोठी स्माईल आली. काही वेळ गप्पा मारल्यानंतर ती घरी जायला निघाली. पण ती काहीतरी सांगायला पुन्हा त्याच्याकडे वळली. मंगळवारी सकाळी 11 वाजता या बागेच्या गेटवरच मी तुझी वाट बघेन. संध्याकाळी 4च्या आत मला घरी सोडावं लागेल. आणि काही मॅटर झाला तर पोरीला घेऊन मी तुझ्या घरी राहायला येईन हे लक्षात ठेव, ती थट्टेनं त्याला म्हणाली. पण तिचा होकार ऐकूनच तो एवढा खुश झाला होता की ते आपल्या घरी राहायला आली तर काय होईल या कल्पनेनेच त्याच्या मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या. आणि हो, आकाशी रंगाचा शर्ट घालून ये, तुला छान दिसतं तो. त्याने होकार देताच ती बाईक करून वळाली. झपझप पावले टाकत ती बागेतून बाहेर पडली. तो मात्र काही क्षण त्या बेंचवरच रेंगाळला. आपण सोबत फिरायला जाणार यावर त्याचा अजून विश्वासच बसत नव्हता. शेवटी दोघांच्याही सहनशक्तीचा अंत बघत मंगळवार उजाडला.
त्या रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती. तरीसुद्धा सकाळी लवकरच उठून त्याने आवरायला सुरुवात केली. सुट्टीच्या दिवशी त्याला लवकर उठून आवरताना बघून बायकोने चौकशी केली, पण त्याने ऑफिसच्या कामासाठी बाहेर जाणार आहे असं सांगितलं. तिने त्यावर फार प्रश्न विचारले नाहीत. खरं तर तिच्या स्वभावालाही धरून नव्हतं. प्रत्येक गोष्टीत ती बऱ्याच चौकशा करायची. त्यामुळे त्याने तिच्या प्रश्नांचा आधीच विचार करून ठेवला होता. त्यांना काय उत्तरं द्यायची हेही ठरवलं होतं, पण तिने काहीच विचारलं नाही. तेव्हा त्याला जरा हायसं वाटलं आणि तो बाहेर पडण्याची तयारी करू लागला. पण आवरत असताना आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवायला त्याला बरेच कष्ट घ्यावे लागत होते. नाहीतर बायकोला संशय आला असता आणि पुढचा सगळाच प्लॅन बोंबलला असता. लगबगीने आवरून तो 10 वाजताच बाहेर पडला. सोसायटीच्या गेटमधून त्याची गाडी बाहेर पडली तेव्हा तो मस्तपैकी गाणं गुणगुणत होता. पण आपल्या मागोमागच आपली बायकोसुद्धा स्कूटीवर बाहेर पडली हे त्याच्या लक्षातच आलं नाही. बागेच्या गेटवर पोहोचल्यानंतर त्याला थोडा वेळ वाट बघावी लागली. 11च्या सुमारास त्याला लांबूनच कोमल येताना दिसली. तिने चेहऱ्यावर स्टॉल बांधला होता. त्याच्या गाडीजवळ पोहोचताच हाय हॅलोमध्ये वेळ न घालवता ती लगबगीने गाडीवर बसली आणि त्याला निघण्यासाठी खुणावलं. त्यानेही वेळ न घालवता बाईकचा स्टार्टर मारला. काही वेळातच त्यांनी शहराची हद्द ओलांडली. आत्ता आपल्याला ओळखणारं कोणी नसेल या जाणिवेनं ती थोडीशी सै लावली आणि हळूच त्याच्या अंगावर झुकली. तिने सुद्धा आकाशी रंगाची साडी नेसली होती. जास्त मेकअप करणं तिला शक्य नव्हतं, पण तिला त्याची गरजही नव्हती. तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या खळीने ती खूप सुंदर दिसायची. त्यावर तो एवढा फिदा झाला होता. कमी गर्दीच्या रस्त्यावरून ते आरामात गप्पा मारत निघाले होते. बऱ्याच वर्षानंतर बाईकवर फिरण्याचा योग आला होता. त्याचवेळी तिने त्याच्या कानात तक्रार केली, लग्नानंतर पहिल्यांदाच मी अशी घरातल्यांना फसवून बाहेर पडली आहे. अजून काय काय करायला लावणार आहेस तू, कुणाला ठाऊक. तिच्या आवाजात लाडीकपणा जास्त होता. त्याने हसून उत्तर दिलं, वेळ आली ना की कळेल काय काय करायला लावेन ते. त्याचं उत्तर ऐकून तिने त्याच्या कमरेला जोरदार चिमटा काढला. शहराबाहेरच्या एका छोट्या धबधब्याजवळ पोहोचेपर्यंत त्यांची मस्ती चालूच होती. पावसाळा संपल्याने धबधब्याला फारसे पाणी नव्हते, त्यामुळे तिथे पर्यटकांची गर्दी अजिबातच नव्हती. काही कॉलेजची जोडपी सोडली तर तिथे कुणीही नव्हतं. त्यांच्यासाठी ते चांगलंच होतं म्हणा. धबधबा बघणं हा काही त्यांचा मूळ हेतू नव्हता. थोडंफार फिरून त्यांनी एका बाजूला असणारा दगड शोधला आणि त्यावर बसून निवांत गप्पा मारू लागले. कितीतरी दिवसानंतर तो असं मनमोकळेपणाने बोलत होता. एवढ्या दिवसात आपण कोणाशी मनसोक्त गप्पाच मारल्या नाहीत हे त्याला जाणवलं. घरातले आणि ऑफिसमधले सगळे लोक सोडले तर त्याच्या आयुष्यात वेगळं काही घडतच नव्हतं. त्यामुळेच त्याला या ब्रेकची गरज होती. आता पुन्हा त्याच्या रुटीन लाईफला तो सहन करू शकला असता. गप्पांमध्ये वेळ कसा निघून गेला ते दोघांनाही कळलंच नाही. तिने नाईलाजाने त्याला घड्याळातली वेळ दाखवली आणि निघायला सुचवलं. त्याची निघण्याची इच्छा नव्हतीच, पण जे मिळाले ते सुद्धा खूप आहे हे त्याला माहीत होतं. कपडे झटकत दोघे उठले आणि गाडीकडे निघाले. परत शहराकडे येताना ते समाधानी होते आणि तो काहीसा खिन्नही. परत कोमलला घेऊन असं कधी फिरायला येता येईल हे त्याला माहीत नव्हतं, पण आता त्याबद्दल विचार न करण्याचं त्यानं ठरवलं. मागे बसलेल्या कोमलचा सहवास त्याला बाकीचं सगळं विसरायला भाग पाडत होता. येताना दोघांच्या फारशा गप्पा झाल्याच नाहीत. दोघेही जणू अबोलपणे गुजगोष्टी करत होते. बागेच्या गेटवर तिला सोडलं आणि तो स्वतःच्या घरी पोहोचला. घरी आल्यावर बायकोच्या प्रश्नांना काय काय उत्तरं द्यायची याची मनातल्या मनात उजळणी चालूच होती. पण बायको आणि मुलगा काही वेळापूर्वीच तिच्या बहिणीकडे गेल्याचं त्याला समजलं. तिचं घर जवळच असल्याने त्यांचे सतत येणे जाणे असे. पण बायकोने त्याला काही न सांगितल्याने त्याला थोडं विशेष वाटलं.
पण त्यावर त्याने फारसा विचार केला नाही. सध्या ती घरी नसणे हे त्याच्यासाठी चांगलंच होतं. त्याला नॉर्मल व्हायला थोडासा वेळ मिळाला होता. फ्रेश होऊन त्याने स्वतःसाठी चहा बनवून घेतला आणि बाल्कनीत बसून दिवसभरातल्या आनंदी क्षणांची उजळणी करू लागला. त्याचवेळी त्याची बायको गंभीरपणे तिच्या बहिणीसमोर बसली होती. काय झाले ताई? तू अशी का दिसतीयेस? कुणाशी भांडण वगैरे झालंय का? तुझे दाजी काही दिवसांपासून बदलल्यासारखे वाटतायत ग. बदलल्यासारखे म्हणजे? त्यांचं वागणं थोडं बदललं आहे. आधी खूप चिडचिड करायचे, सतत टेन्शनमध्ये असायचे, पण मागच्या काही दिवसांपासून जरा शांत वाटतात. थोडे खुशसुद्धा असतात. आम्हाला अधूनमधून चौपाटीला घेऊन जातात. कधीकधी माझ्यासाठी गजरा आणतात. अगं मग चांगलंच आहे की. नाही का कोण बदलत असं अचानक. काहीतरी कारण असणारच आणि तेच मी शोधायचा प्रयत्न करत होते. बऱ्याच वेळा त्यांचा फोनसुद्धा चेक केला, पण त्यात काहीच सापडलं नाही. पण आज मला नेमकी संधी मिळाली. ऑफिसला सुट्टी असूनही ते बाहेर पडायचं म्हणाले, तेव्हाच मला संशय आला. त्यामुळेच ते बाहेर पडले की मी सुद्धा गुपचूप त्यांच्या मागे बाहेर पडले. मग काय झालं? कुणाला भेटले का ते? ते फिरायला धबधब्यावर गेले होते. मग तू सुद्धा गेलीस का त्यांच्या मागे? हो, मी सुद्धा मागे होतेच. अगं मग अशी कशी परत आलीस? तिथेच बोलावून घ्यायचं ना मला. आपण चांगला समाचार घेतला असता ना त्यांचा. आणि त्यांच्यासोबत जी कोणी होती तिलासुद्धा चांगला धडा शिकवला असता ना. मी सुद्धा त्याच विचाराने गेले होते, पण वेगळाच प्रॉब्लेम झाला. काय झालं नक्की? स्पष्ट बोल ना. तिथे त्यांच्यासोबत कुणीच नव्हते. ते इतका वेळ एकटेच फिरत होते, पण त्यांच्या हावभावावरून वाटत होतं की त्यांच्यासोबत कुणीतरी आहे. जेवढा वेळ ते तिथे होते तेवढा वेळ कुणाशी तरी बोलत होते, पण त्यांच्या शेजारी तर कुणीच नव्हतं. त्या दोघी त्याच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होत्या आणि तो मात्र बाल्कनीत बसून चहाचा आस्वाद घेत होता. धन्यवाद. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.